नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। चौथीचा पेपर झालेला आहे स्कॉलरशिपचा आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी आणि त्याचाच आन्सर की तुमच्यासाठी एकदम अचूक आणि एकदम व्यवस्थितरित्या आन्सर की तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओसाठी नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। बघा, चौथीचा पेपर तर झालाच, पण याच्या पुढे काय आता आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचं आहे सगळं काही। आता सगळ्या एक्झामचे आपले 1 मे पासून फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सुरू होणार आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि काय काय तुम्हाला अपडेट्स पाहिजेत सगळ्या तुम्हाला तिथे भेटेल। आता आपण वळूयात, आता आहे सी म्हणजे काय आहे पेपर संच सी चा आपण सोडवणार आहे चौथी 2026। सगळ्यांनी काय करायचंय, कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायचंय तुमचा स्कोअर काय आलाय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, व्यवस्थितरित्या सगळे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होतील। बघा, पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, दुसऱ्याचं उत्तर आहे 1, तिसऱ्याचं उत्तर आहे 3, चौथ्याचं उत्तर असणार आहे 1, पाचव्याचं उत्तर असणार आहे 3। तुमचे व्यवस्थित स्कोअर तपासा आणि काय स्कोअर येतोय तो मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत हेही मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये व्यवस्थितरित्या कळवायचं आहे। त्याच्यानंतर सहाव्याचं उत्तर आहे 4, सातव्याचं उत्तर असणार आहे 2, आठव्याचं उत्तर असणार आहे 3। व्यवस्थित लक्षपूर्वक पेपर तपासा आपले। आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। नवव्याचं उत्तर असणार आहे 2 तरतरीत, दहाव्याचं घरटे 1, 11वा 4 रेल्वे पॅसेज। तुम्हाला सांगितलं होतं मागचे व्हिडिओ बघून घ्या, अजून पण सांगतोय ज्या ज्या मुद्द्यांवर तुम्हाला मी सांगितलं होतं, नाहीतर मराठीच्या सरना इंग्लिशच्या मॅडमनी ज्या ज्या मुद्द्यावर सांगितलं त्याच मुद्द्यावर प्रश्न आलेले आहेत। 12चं उत्तर आहे 1, 13चं आहे 4, 14चं असणार आहे 4, 15व्याचं असणार आहे 1, 16व्याचं असणार आहे 2। त्याच्यानंतर बघा 17व्याचं असणार आहे, 17चं उत्तर काय आहे 3, 18व्याचं उत्तर असणार आहे 4, 19चं उत्तर असणार आहे 1, 20चं उत्तर असणार आहे 1, 21चं उत्तर असणार आहे 2। आता बघा मराठीचे 3 प्रश्न आहेत। त्याच्यानंतर 22चं उत्तर असणार आहे 4। याचे सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला यश दादा थोड्याच वेळात आपल्या लाईव्ह याच्यावर सांगणार आहेत, लवकरात लवकर एनरोल करून घ्या। 23चं उत्तर असणार आहे 1, सेनानायक बापट। 24चं उत्तर असणार आहे 3, 25चं उत्तर असणार आहे 2। त्याच्याच नंतर आता गणिताचा भाग आहेत। गणिताचं बघा, गणिताच्या याच्यात काय 26चं उत्तर असणार आहे 3, 27चं असणार आहे 4, 28चं असेल 3, 29चं असणार आहे 2, 30चं उत्तर असणार आहे 2, 7। खाली एक उरलाय म्हणून त्याच्यामुळे काय त्याचं उत्तर 7। आता हेही स्केल्सचे प्रश्न आहेत, व्यवस्थित बघा। 31चं उत्तर असणार आहे 4, 26, 32चं उत्तर असणार आहे 3, 560, 33चं उत्तर असणार आहे 2, 34चं उत्तर असणार आहे 4, मोर बाय 84। त्याच्याच नंतर 35 किती वर आलोय आपण 35 कांदा पोहे वगैरे आहेत, याचं उत्तर ठराविक आपण सांगू शकत नाही। व्हेरी लेस म्हणजे बघा कोणता सगळ्यात कमी खाल्लं गेलेलं आहे, उपमा सगळ्यात कमी खाल्लेला आहे, मग याचं उत्तर असणार आहे उपमा। सगळ्यात कमी कोणी खाल्ला 36चं उत्तर असणार आहे 4, 37चं असेल 4, 38चं असेल 3, 39चं असणार आहे 2। बघा त्याच्यानंतर 40 प्रश्न क्रमांक 40चं उत्तर असणार आहे 4,
41चा असेल 3, 42चा असणार आहे 1, 43चा असणार आहे बी म्हणजे 2, फक्त बी 2. त्याच्याच नंतर 44. आता 44व्या प्रश्नाचं उत्तर काय बघूयात. 44चा असेल 2, 45चा असेल 3, 46चा असणार आहे 4, 47चा असणार आहे 1, बी डी. बघा लवकरात लवकर तुमचा स्कोर चेक करा. काय स्कोर येतोय तो व्यवस्थितरित्या चेक करा आणि स्कोर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत हेही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आमच्या ग्रुपच्या लिंक मध्ये लवकरात लवकर जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तेही विचारा. 48चं उत्तर असणार आहे 4, 49चा असणार आहे 1, 50चा असणार आहे 3, 51चा असेल 2. याच्या व्यतिरिक्त काय होतं, कधी कधी फास्ट करता करता काय होईल की लवकरात लवकर एखादं उत्तर चुकवू शकतं. कोणताच माणूस एवढा परफेक्ट नसतो. तर तेही तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. काही अडचण असली, तुम्हाला गडबड वाटली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधा की दादा हे मला चुकीचं वाटतंय, मग आपण ते क्लिअर करूयात. बरोबर. याचं उत्तर असणार आहे 3, 52, 53चा असणार आहे 4, 54चा असणार आहे 2. त्याच्यानंतर बघा 55चं काय आहे 1, 1.5, 56चा 3, 57चा 3. थोडेच प्रश्न आपले बाकी आहेत. आता बघा 10-15 क्वेश्चन आहेत बाकी मॅथचे, गणिताचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 55 झालं का 58 आहे का आता. ठीक आहे. 58चा असणार आहे 4, 59चा असणार आहे 2, 60चा असणार आहे 1, 61चा असेल 3, मोर बाय 2, 62चा असणार आहे 1. त्याच्यानंतर 63 इंडिपेंडन्स डे वर प्रश्न आहेत. 63 बघा तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर तुम्ही मागे जे आपला व्हिडिओ त्याच्यात जाऊन बघू शकतात. मी सांगितले ते प्रश्न आलेत का. 63चं 4, 64चं 65चा असणार आहे 2, 67चा असणार आहे 66चा असणार आहे 4, 67चा असणार आहे 1. त्याच्याच नंतर आता बघा 68चं घ्या. बघा 68चं उत्तर असणार आहे 4, 68चा असणार आहे 4, 69चा असणार आहे 3, 70चा असेल 1 आणि त्याच्याच नंतर 71चं असणार आहे 3, इन्फिनिटी, अनंत. शेवटचे 2-3 प्रश्न बाकी आहेत. शेवटचे 2-3 प्रश्न बघा व्यवस्थित काय सांगितलंय बघा. 72चा असेल 2, 221, 73चा असणार आहे 4, 74चा असेल 3, 75चा असणार आहे 2. बघा तुम्हाला सगळं काही व्यवस्थितरित्या सांगितलं आहे. इथे कम्प्लीट झालाय. 7वीचा स्कॉलरशिप पेपर नंबर 1 तुमचा 4थीचा स्कॉलरशिप नंबर 1 झालेला आहे, पेपर नंबर 1. आता याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तयारी करायची आहे 4थी नंतर 5वीची नवोदयची आणि 7वी नंतर 8वी NNMS ची, तर 1 मे पासून फ्री ऑफ कॉस्ट बॅचेस सुरू होत आहेत. लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन बॅचेस साठी एनरोल करा. ग्रुपच्या लिंक्स मध्ये जॉईन व्हा आणि पुढील तयारी आमच्या सोबत करणार तर 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार. तुम्ही कोणत्याही चॅनलला जा, सगळे काही फ्रॉड तुम्हाला सांगत असतात. भरपूर एज्युकेशन चॅनल झालेत पण आपल्या एज्युकेशन चॅनलवर 2 मिनिटं 2 घंटे लेट होईल पण तुम्हाला ठराविक व्यवस्थितरित्या सगळं काही प्रॉपरच भेटेल. बघा तुमचा आणि आमचा एकच बॉन्ड आहे की ट्रस्टच आपण बिल्ड करतोय. ट्रस्टवरच सर्व काम चालू ठेवणार आहे. याच्यावर तुम्ही हे करा, 100% आमच्याकडून तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि सर्व काही तुमच्याकडून एकही रुपया नाही चार्ज करतात, फ्री ऑफ कॉस्ट आहे. लवकरात लवकर एनरोल व्हा. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा. थँक्यू.